ते जनावरांना पाजायची किंवा सैनिकाला पाजायची म्हणून त्यांच्या नदीत म्हणजे 20 फुटाचं ते तटबंदी नदीचं काठ चढून वरती जाणार खाली येणार त्यांच्या नदीत तळ मारलं. आणि शहाजी महाराजांना हेच माहिती पाहिजे होतं. आणि झोपेच्या टायमात मी सकाळी 2, 3, 4च्या टप्प्यात तिथं पाणी पोचल अशा हिशोबाने वरचं धरण फोडलं. सगळा लोंढा आला चिखल गाळ घेऊन. अर्धे सैनिक त्यात मेले, अर्धे त्यात रुतून बसले, हत्ती घोडे त्यात सगळे निकामी झाले. बिनशर्त माघार घेतली त्या लढाईतून आणि म्हणजे शहाजी महाराज जिंकले. आणि त्यांनी ती कल्पना किल्ल्यावर राबवली भातोडीची. आता हे याच्यात गाळ पडून हे झालंय, खोल असेल तिकडून तिकडून त्याची वाट आहे. म्हणजे पूर्वी ते जॉईंट होतं, फोडलं असेल फुटलं असेल. ही अशी पद्धत आहे की तटबंदीमध्ये अशा पाण्याच्या टाक्या बांधायच्या आणि आला शत्रू की हे फोडून द्यायचं आपल्या स्वतःच. म्हणजे ते पूर्ण पाणी मागे पूर्ण पाणी प्रेशरने निघून जातं. आता वाट बघितला तुम्ही केवढी आहे आपली, ह्याच्यावर पाणी आलं तर गडगडत गेले ना सैनिक. बरोबर. आणि चिखल होऊन जाईल सगळं. ही पद्धत. त्याच्यात काय तेल बिल टाकलं अजून काय नाही, प्यायचं पाणी ते. युद्धाला कामी येईल अशी ही पद्धत. आपण इथून निघून गेलो असतो पण काही कळलं एक वेगळी इकडे आहे बघा. हे बघा इकडे आहे बघा. इथं हे हा इथं पण आहे बघा. इथून दगड बाजूला केला का लगेच पाणी चालू. बरोबर वाटेलाच पाणी जाईल. मध्ये परत टाकी ना मग पाणी नाही. मध्ये परत खोल आहे. मग आतमध्ये असं खोल आहे त्या आणि खाली किती भारी आहे. आणि जुवा हात कोपरात वाकलेला जर दिसला तर समजून जायचं एखादी स्त्री तिथं सती गेली आणि तिची ती समाधी. कुठे गेली आता इथं कुठे गेली असेल तर तिची समाधी त्यांनी इथं काढली. बरोबर. आणि तिला समजा ती स्त्री त्या काळात महत्वाची असेल तर असे चंद्र, इथे हा चंद्र आहे आणि हा सूर्य, म्हणजे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तिची कीर्ती राहावी असा त्याच्या मागचा अर्थ इथं त्यांनी करून ठेवला. इथे एक पाय. हा पूर्ण सीन हा रामायणातला जो मारीच हरिणाचा वध आहे तो कोरलेला हे म्हणजे दंडमाला वीरमाला घातलेले 2 वीर आणि त्यांच्यामध्ये हरिण म्हणजे असा तो कोरलेला एक सिनारी म्हणजे खूप प्राचीन आहे. तो उंच आहे आणि ती जागा आहे पूर्ण. त्याला व्यापारी लवाजमा असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचं सगळं साहित्य दाखवलेलं. समजा त्याच्यापेक्षा तो ताकदवार आहे. त्याच्या कमरेला दोन्ही बाजू तिकडचा गेला इथल्या इथं जा. काय ताकद असू इथून कसं त्याला शक्य आहे? त्याच्यासाठी पाणी इकडे ते मलमूत्र विसर्जन सिस्टम. जेलच असेल इथे काळाची. पेशव्यांच्या थोडीशी आधीची. आणि याच्यामध्ये हीच वीट समजा एवढी जाड भेटली, साईज हीच पण एवढी लांबी रुंदीला भेटली आणि लांबीला एवढी, तर ती 2000 वर्षापूर्वीची वीट. 7 वान काळानंतर आपल्याकडे वीट भाजायचा प्रकार आला तेव्हाचा. पण ही आपल्याला आता भाजायलाच वीट आहे ना, ही भाजलेली पेशवे टणटणीत आहे. 2000 कोण अशी रक्कम तरतूद करून त्यावेळी महाराज इथं येऊन गेले. तो एक काळ होता की त्यावेळी येऊन गेले. आणि खाली उंबरखिंड तुम्ही येता बघितली असेल, मला माहित नाही. तर त्या उंबरखिंड नाही, आता तुम्ही येताना कसं आला तामिनी खोपोली मार्गे आलं ना की मध्ये समरभूमी उंबरखिंड म्हणून लिहिले आहे. शिवाजी महाराज स्वतः त्या लढाईत होते कार्तलव खानाच्या. म्हणजे कार्तलव खानाला त्यांनी तिन्हीकडून सरसगड. मित्र, आज आपण अष्टविनायक ट्रेकिंग ग्रुप वणी आज आपण या सरसगडावर आलेलो आहोत. महाराष्ट्रातील सुधागड तालुका आणि सुधागड तालुक्यामध्ये पाली नावाचं गाव म्हणजे अष्टविनायकापैकी वरदविनायक जिथं स्थित आहे त्या भूमीत आज आपण आणि या
पालीच्या समोरच असणारा, पाठीमागे असणारा हा सुधागड, हा नुसता डोंगर नाही तर हा किल्ला आहे. इथं सरसगड, या सरसगडावर शिवाजी महाराजांचा इतिहासही प्रसिद्ध आहे. यादवकालीन इथं काही कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. जुन्या काळामध्ये आपण जर विचार केला तर जिथं डोंगराचा भाग गुहा कोरलेली असते आणि कोरलेल्या गुहेमध्ये खांब असतात, ते यादवकालीन काम असतं. सातवाहन आणि यादवकालीन आणि नंतर शिवरायांचा इतिहास या किल्ल्यावर प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर आज आपण आलोत. या किल्ल्यावर अनेक टाके आपल्याला पाहायला मिळालेत, पाण्याचे टाके आहेत प्रचंड. वरती महादेवाचं मंदिर आहे. आपण सगळेजण इथं आलोत आणि आज उत्कृष्ट आनंद घेतला. आपण इथून पुढे, आज आपला ट्रेकिंगचाच दिवस आहे, पुढे सुधागडाला पण जाणार आहोत आपण, आणि सुधागडाहून पुढे लोहगड आणि मग आपण वणीकडे प्रयाण करणार आहोत. असा हा सरसगड आज आपण सर करून आणि या ठिकाणी पर्यंत रिटर्न झालेलो आहोत. आता 11 वाजले. आपण हा गड सर करून आणि खाली आलो. धन्यवाद. बिस्कुट बिस्कुट पाणी द्या, एक गोड पाणी द्या.